हू सेज मुली खरं प्रेम करत नाहीत? हू सेज? भाई करतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, अशा कित्येक मुली आहेत ज्या लग्नानंतर सुद्धा त्यांच्या बॉयफ्रेंडशी टचअप मध्ये राहतात. इव्हन त्या माहेरी आल्या की पहिली भेट ह्याला घालतात, आई बापाला न घालता, की 2 दिवस आधी मी मनोहरला सांगते की मी इकडे इकडे चालले मैत्रिणीकडे. ती मैत्रीण कोण असते? ऑफकोर्स लुक ॲट द लॉयल्टी, नॉट लॉयल्टी बट प्रायोरिटी म्हणू शकतो आपण. या प्रायोरिटी म्हणतो आपण ह्याला, की भाई म्हणजे नवरा आहे, मस्त आहे, तो गोम्या सोम्यात टाकला कसला पण असू दे, पण तिची पहिली प्रायोरिटी कोण आहे? तिचा बॉयफ्रेंड. म्हणजे ती इतकी लॉयल आहे ना की 7 जन्माचे वचन तिने दुसऱ्याला दिले, पण तरी पण, नोट माय वर्ड्स, तरी पण ती आज त्याच्यासोबत आहे. बस नवऱ्याला म्हणून दे बेस्ट फ्रेंड आहे, भाई जस्ट फ्रेंड आहे, शाळेतला मित्र, काय नसतं हे काय नसतं हे फक्त कसं असतं माहितीये का, नवऱ्याला वेगळी बाजू दाखवायची आणि बॉयफ्रेंडला वेगळी बाजू दाखवायची. इन शॉर्ट ती तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन इतकी ट्रान्सपरंट असते की ती नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी बॉयफ्रेंडला सांगते की नाही असं झालं होतं तसं झालं होतं, मग बाबू बघ ना. म्हणजे बघताय हे प्रेम? इस प्यार को मैं क्या नाम दू, मैं क्या नाम दू, माझ्याकडे शब्द नाही, तुम्ही नाव द्या एखादं. आणि लॉयल्टीला जज करायचं नाही बिलकुल पण. भाई ऑलवेज फर्स्ट प्रायोरिटी इज फर्स्ट प्रायोरिटी. तिचा बॉयफ्रेंड तिची फर्स्ट प्रायोरिटी आहे. तिच्या लाईफमध्ये कुठलीही घडामोड झाली तर ती पहिला फोन बॉयफ्रेंडला करणार आणि हे सांगून करणार की तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. नोट माय वर्ड्स. त्याच्यामुळे